नमस्कार. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, मला 100 तरुण द्या, मी जगाला बदलून दाखवेल. आणि त्यांनी त्यापुढेही म्हटलंय, तुमचं भारत माताचे दैवत असू द्या. स्वामी विवेकानंदांना तरुणांच्या ठायी असलेल्या शक्तीची जाणीव होती आणि त्याचमुळे त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की 50 वर्षानंतर भारत ही महासत्ता होणार आहे. आणि स्वामीजीच्या याच क्रांती विचारांनी प्रेरित होऊन आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी MIT शिक्षण समूहाची स्थापना केली. त्यांनी विश्वबंधुत्व आणि वसुदैव कुटुंबकम या संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी या शिक्षण समूहाच्या माध्यमातून असलेल्या विद्यापीठांमध्ये नैतिक मूल्यावर आधारित शिक्षण देण्याची सुरुवात केली. भारतामध्ये शेकडो विद्यापीठे आहेत, पण या विद्यापीठापेक्षा आपलं विद्यापीठ एक वेगळं विद्यापीठ. या विद्यापीठाचं वेगळेपण या ठिकाणी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक मूल्यांवर आधारित शिक्षण, त्याचबरोबर सक्षम तरुण आणि एकंदरीत ह्या भारत मातेची सेवा करणारा आणि भारताला महासत्ता घडून आणण्यासाठी मदत करणारा तरुण निर्माण करणे ही अपेक्षा आहे. आणि मी यापुढे तर असं म्हणेल की NEP 2020 मध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला, परंतु त्यापूर्वीच आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या प्रेरणेने आणि प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड सरांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यापीठामध्ये 2018 सालीच होलिस्टिक डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सुदृढ आरोग्यासाठी संगीत, कला, मैदानी खेळ, सॉफ्ट स्किल, रोविंग इत्यादी खेळांचा आणि परदेशी भाषांचा अंतर्भाव करून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण कसं तयार करता येईल यावर भर देण्यात आला. यासाठी येथील सर्व शिक्षक समूहांनी खूप मोलाची मदत केलेली आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायला आवडेल की याच विद्यापीठामध्ये आदरणीय कराड सरांनी श्री संत ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट निर्माण केला, तो जगामध्ये सर्वात मोठा आहे. आणि हीच प्रेरणा घेऊन आपल्याला आज आपण या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जी विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार एकता आणि बंधुत्व या नात्यानं त्यांना मदत करायची, त्यांच्यावर प्रेम करायचं. परंतु काही ठिकाणी पाश्चात्यांचं अंधानुकरण करत रॅगिंगच्या कुप्रथेला काही लोकांनी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होतात. ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. मला खात्री आहे MIT ADT विद्यापीठ परिवारातील सर्व सदस्य आणि या ठिकाणी यापूर्वी शिकत असलेले विद्यार्थी इतके सुदृढ आणि सुसंस्कृत आहेत की त्या आपल्या येणाऱ्या नवीन भावंडांना नक्कीच मदत करणार आहेत आणि मदत करतील याची मला खात्री आहे. आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना मदत करून या रॅगिंगचा या ठिकाणाहून बिमोड करू, नव्हे त्या या रॅगिंगला या ठिकाणी प्रवेश करू देणार नाहीत याची मला खात्री आहे आणि आपण ते कराल. धन्यवाद.